झी 24 तास एक पाऊल पुढे। या संदर्भातली सांगलीची बातमी आपल्याकडे येते। दुष्काळाच्या प्रश्नावरून आघाडीप्रमाणेच युतीत सुद्धा जुंपलेली आहे। जनता दुष्काळात होरपळत असताना मिरजेचे भाजप आमदार सुरेश खाडे परदेश दौऱ्यावर गेल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनीच आंदोलन केलं। मिरजेचा पूर्व भाग दुष्काळग्रस्त असताना आमदार सुरेश खाडे खासगी कामासाठी नेपाळला गेलेत। त्या विरोधात शिवसैनिकांनी सांगली मिरज रोडवरच्या 100 फुटी रोडवरील त्यांच्या बंगल्यासमोर आंदोलन केलं। शिवसैनिकांनी त्यांच्या घरासमोर बोंबाबोंब आंदोलन केलं। तसंच त्यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी सुद्धा केली आणि घरासमोर वाळलेलं झाड टाकून रोष व्यक्त केला। त्या लोकांना चारा पाणी उपलब्ध करून द्यावं, सरकारवरती दबाव आणावा। अशा प्रकारचं कुठलंही काम न करता मिरजेचे आमदार सहकुटुंब सहपरिवार परदेशी थंड हवेच्या ठिकाणी पिकनिकला गेले, मौज मजा करण्यासाठी तिकडे गेले। 5-6 लाख जवळजवळ त्यांनी उडवलेले आहेत। या 5-6 लाखामध्ये 25-30 ट्रक चारा आणि 50 टँकर पाणी आलं असतं आणि त्या गोरगरिबांच्या जनावरांच्या मुखामध्ये चारा आणि पाणी पडलं असतं। परंतु हे न करता ते जरी आमच्या मित्रपक्षी असले तरी ही घटना अत्यंत निंदनीय आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।